अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार या विशेष मोहिमेअंतर्गत अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे। या कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल 90 गुन्हे दाखल केले असून 90 आरोपींना तातडीने ताब्यात घेतलंय। पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक टाकलेल्या या धाडींमुळे दारूचा अवैध धंदा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अकोला शहर, बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर या भागांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे ही धडाकेबाज मोहीम राबवत अवैध दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 11,39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्त केलेला हा सर्व अवैध दारूचा साठा आणि निर्मितीसह लागणारं साहित्य तात्काळ घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। पोलिसांनी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आणि धडाकेबाजपणे केलेल्या कारवाईमुळे अवैध धंद्यावर अंकुश बसणार आहे। रात्रीच्या वेळी पोलिसांनी टाकलेल्या या धाडींमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आणि अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। दरम्यान वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार या निर्णायक कारवाईचं उत्साहानं स्वागत केलं। पोलिसांनी अशी मोहीम सातत्यानं राबवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत।